पावसाळ्यात फिरायला जाण्यासाठी जागा शोधताय? मग ही लेणी बघायला नक्की जा. ठाणे स्टेशनला या. इथून तुम्ही दादरला जाऊन वेस्टर्न लाईनने बोरिवलीला जाणारी ट्रेन घ्या. आता एवढं सगळं करण्यापेक्षा सगळ्यात सोपं ठाणे ईस्टवरून बोरिवलीला जाणारी बस घ्या. तुम्ही महिला असाल तर 25 रुपये लागतील. बस नॅशनल पार्क स्टॉपला थांबेल. उतरून थोडं चालून गेटवर या आणि 103चं तिकीट घ्या. आता पुढे जाण्यासाठी इथे बस, रिक्षा किंवा ओमी गाड्या उभ्याच असतात. ओमनीच्या मनाने बस स्वस्त पडते. बाहेरचे हिरवागार निसर्ग पाहताना तुम्ही कान्हेरी लेणीला कधी पोचाल समजणारच नाही. पुढे जाऊन एक शेवटचं तिकीट घ्या जे 25 रुपयाचं असेल. आता इथून लेणीची सुरुवात होते. हे आहे लेणी क्रमांक 1 आणि 2 आणि सगळ्यात महत्त्वाची लेणी म्हणजे लेणी क्रमांक 3. ही 3 नंबरची लेणी अतिशय महत्त्वपूर्ण आहे कारण यात भारतातील सगळ्यात जुने 2 नंबरचे चैत्यगृह आहे. कान्हेरी लेणी ही इसवी पूर्व 200 शतकापासून ते 11व्या शतकापर्यंत जागतिक पातळीवरील सगळ्यात मोठं शैक्षणिक विद्यापीठ होतं. याचे पुरावे इथे दिसून येतात. इथे 100हून अधिक लेण्या आहेत, पण येथील 3, 89 आणि 90 या नंबरच्या लेणी अवश्य पहा. येथील कोरीव काम तुम्हाला मोहून टाकेल. तसेच येथील वाहणारे झरेसुद्धा तुम्हाला मेडिटेशनसारखे वाटतील. हा आहे लेणीतील सर्वात उंच भाग. खाली आल्यावर तुम्ही खूप थकाल, त्यामुळे इथे रानमेवा किंवा लिंबू सरबत नक्की घ्या. आणि आता एवढी लेणी फिरल्यानंतर जर का तुमची 1.5 तास चालण्याची तयारी असेल तरच चालत या आणि हा निसर्ग पहा. आणि हो, मी चालत आले फक्त या हरणांना बघायला. आपल्याला रस्त्यावर जसा सहज एखादा कुत्रा मांजर दिसतो तसे हे इथे सहज दिसतात. ओके, बाय.